अजितदादांच्या निधनानंतर रिक्त झालेली जागा भरण्याची तयारी सुरू। 10 मार्चला बारामती विधानसभा मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार। निवडणूक आयोगाकडून प्रक्रिया सुरू। मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपचा चेहरा ठरला। रितू तावडे यांच्या नावाची घोषणा, तर शिवसेनेचे संजय घाडी मुंबईच्या उपमहापौरपदाचे उमेदवार। सलग चौथ्या दिवशी विद्याप्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबियांची बैठक। शरद पवार, रोहित पवार, पार्थ पवार आणि प्रतिभा पवारांची उपस्थिती। पार्थ पवार विद्याप्रतिष्ठानात विश्वस्त होण्याची शक्यता। अपघातग्रस्त विमानाच्या ब्लॅक बॉक्सच्या आधारे तपास सुरू आहे। अपघाताचा चौकशी अहवाल येईपर्यंत राजकारण नको, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी सकाळी 11:30 पर्यंत 22.26% मतदान। 7,438 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात। मतदानासाठी निवडणूक यंत्रणा आणि पोलीस सज्ज। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। पार्थ पवार, योगेंद्र पवार यांचं देखील मतदान। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी काटेवाडीमध्ये मतदान। आमदार विलास भुमरेंनी ईव्हीएम जवळ मुलाला देखील नेलं। भुमरेंनी ईव्हीएमचं बटन दाबलं की मुलानं, असा सवाल उपस्थित। मुलाच्या बोटावर देखील शाई लावली। केंद्र अधिकाऱ्यांवरती जिल्हाधिकारी कारवाई करणार। महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांची मुदत 2 एप्रिलला संपणार। विधानसभेतील महायुती आणि महाविकास आघाडीकडील पक्षीय बलाबल बघता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता। मालेगाव महापालिकेची लिफ्ट थेट 5व्या माळ्यावरनं कोसळली। तळमजल्याचं गेट तोडून पदाधिकारी आणि पत्रकारांना बाहेर काढण्यात आलं। महापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना।